नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL HM कॉलेज कराड MCVC विभाग यामध्ये बँकिंग अँड इन्शुरन्स या विषयातील पेपर 3 जनरल इन्शुरन्स हा पेपर आपण पाहत आहोत। यामध्ये आपण 3 टॉपिक पाहिलेत। पहिला टॉपिक पाहिला आहे भारताचे सर्वसाधारण विमा महामंडळ। दुसरा टॉपिक पाहिला आपण फायर इन्शुरन्स आणि तिसरा टॉपिक पाहिला मरीन इन्शुरन्स सागरी विमा। आता आज आपण चौथा टॉपिक सुरू करणार आहे। टॉपिकचं नाव आहे मोटारीचा विमा, मोटर इन्शुरन्स। आता मोटारीचा विमा म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे वाहनाच्या धडकेमुळे 2 चाकी वाहन असेल, 3 चाकी वाहन असेल किंवा 4 चाकी वाहन असेल, तर वाहनाला अपघात झाल्यामुळे जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी झाली तर अशी हानी भरून मिळावी यासाठी मोटारीचा मालक विमा कंपनीकडे जो विमा घेत असतो त्या विम्याला मोटार विमा किंवा मोटारीचा विमा असं म्हटलं जातं। अलीकडच्या काळात मोटर वाहनांनी होणाऱ्या वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। रस्त्यावरून आपण पाहतो अनेक वाहने ये जा करत असतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे। मोटारीचा ड्रायव्हर, क्लीनर, मोटारीमधून प्रवास करणारे प्रवासी, इतर वाहनातून प्रवास करणारे प्रवासी किंवा रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील आपल्याला वाढलेले दिसून येते। त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो, अपघात होतो किंवा त्याच्या वाहनामुळे मालमत्तेची हानी होत असते। मग अशा अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे सध्याच्या काळात मोटारीच्या विम्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम जर लक्षात घेतली तर मोटारीचा विमा हा अपघात विम्यामधील पहिल्या क्रमांकाचा विमा आहे असं म्हटलं जातं। मोटार विमा हा सक्तीचा विमा केलेला आहे, कारण कोणताही मोटार मालक आपल्या वाहनाचा विमा घेतल्याशिवाय आपलं वाहन रस्त्यावरून चालवू शकत नाही। जर त्याने विमा न घेता रस्त्यावरून ते वाहन चालवलं तर त्याला दंड आकारला जातो। म्हणून मोटार विमा हा सक्तीचा विमा केलेला आहे। आपल्या भारतामध्ये मोटार व्हेइकल ॲक्ट साली झालेला। मोटर व्हेइकल ॲक्ट 1939 नुसार प्रत्येक वाहनाच्या मालकाला मोटारीचा विमा हा सक्तीचा विमा करण्यात आलेला आहे। या कायद्यानुसार आपणाला जे सांगितलेलं आहे तो या कायद्यानुसार मोटार विमा हा सक्तीचा विमा करण्यात आलेला आहे। जेवढा सक्तीचा विमा आहे तेवढ्या रकमेचा कमीत कमी मोटार मालकाने विमा घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी असा विमा घेतल्यानंतर जर त्रयस्थ व्यक्तीला मृत्यू आला किंवा त्रयस्थ व्यक्तीला शारीरिक इजा झाली, जर त्या व्यक्तीला अपघातामुळे अपंगत्व आलं तर कायद्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही मोटार मालकाची असते। मग या त्रयस्थ व्यक्तींना नुकसान भरपाई मिळण्याची खात्री होण्यासाठी मोटारीचा विमा हा सक्तीचा विमा करण्यात आलेला आहे।
त्याचबरोबर जर त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी झाली तर त्यासाठी मोटार मालकाने कमीत कमी 20,000 रुपयाचा किमान विमा, याप्रमाणे त्रयस्थ व्यक्तीची मोटार अपघाताने हानी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मालकाने वर सांगितल्याप्रमाणे त्या रकमे इतका विमा घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय तो आपले मोटार वाहन रस्त्यावर चालवू शकत नाही. या ठिकाणी पूर्वीच्या काळी मोटार विमा हा सक्तीचा नव्हता, परंतु सध्या मोटार विमा घेणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तीचं मोटार वाहन आहे त्या व्यक्तीने आपलं वाहन खरेदी केल्यानंतर त्याचा विमा घेणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळा रस्त्यावरून ते वाहन चालवलं जात असताना एखाद्या व्यक्तीचा अपघात होत असतो, 2 वाहनांची टक्कर होत असते. अपघातामध्ये एखाद्याला मृत्यू येऊ शकतो किंवा एखादं वाहन एखाद्या इमारतीवर जातं, आदळतं, त्यामुळे इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणजे वाहनामुळे जर अपघात झाला आणि अपघातामध्ये त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेची हानी झाली तर अशी हानी भरून मिळण्यासाठी विमा कंपनीकडे आपण जो विमा घेत असतो त्या विम्याला मोटार विमा असतो. आता यावरून आपणाला मोटार वाहनांचं वर्गीकरण करता येईल. कुठल्या कुठल्या वर्गीकरणामध्ये किंवा वर्गामध्ये मोटार वाहने मोडतात, तर मोटार वाहनांचे वर्गीकरण. सर्वसाधारणपणे मोटार वाहनांचं जे वर्गीकरण केलं जातं यामध्ये पहिला प्रकार सांगितलेला आहे खाजगी मोटार गाडी. खाजगी मोटार गाडी. आता खाजगी मोटार गाडी म्हणजे काय, तर ज्या मोटार गाडीचा आपण खाजगी कार्यासाठी वापर करत असतो अशा मोटार गाडीला खाजगी मोटार गाडी असं म्हणत असतो. वैयक्तिक कामासाठी आपल्या स्वतःच्या वापरासाठी आपण ज्या मोटरगाड्या खरेदी केलेल्या असतात अशा मोटरगाड्यांना खाजगी मोटार गाडी असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे व्यावसायिक मोटार गाडी. व्यावसायिक मोटार गाडी. नावाप्रमाणेच या ठिकाणी या मोटार गाड्यांचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी केला जातो. म्हणजेच व्यावसायिक कार्यासाठी ज्या गाड्यांचा उपयोग करण्यात येतो त्यांना व्यावसायिक मोटार गाड्या असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बस, टॅक्सी, ट्रक, ट्रॅक्टर इत्यादी मालाची वाहतूक करणाऱ्या ज्या विविध गाड्या असतात या गाड्यांना व्यावसायिक मोटार गाड्या किंवा कमर्शियल व्हेकल असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे मोटरसायकल, स्कूटर. मोटरसायकल, स्कूटर इत्यादी. सर्वसाधारणपणे नावाप्रमाणेच यामध्ये सर्व स्वयंचलित वाहनांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ मोटरसायकल, स्कूटर, ऑटोसायकल, ऑटो रिक्षा या वाहनांचा समावेश मोटरसायकल, स्कूटर यामध्ये करण्यात येतो. तर अशा पद्धतीने
या मोटार वाहनांचे हे 3 प्रकार केलेले आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला टिपाल्यामध्ये मोटार वाहनांचं वर्गीकरण अशा पद्धतीची टीप परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारली जाते. मग त्या ठिकाणी हे मोटार वाहनांचे 3 प्रकार लिहून त्यामध्ये माहिती लिहिणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी मोटार विम्याची जी विविध तत्वे आहेत, मोटार विम्याची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ मोटर इन्शुरन्स. आता या ठिकाणी आपण 11वी मध्ये असताना विम्याची मूलभूत तत्वे पाहिलेली आहेत, किंवा 12वी मध्ये आपण आग विम्याची तत्वे पाहिलेली आहेत, सागरी विम्याची तत्वे पाहिलेली आहेत. तीच 6 तत्वे या मोटार विम्याला लागू होत असतात. यामध्ये पहिलं तत्व विमेय हित तत्व. आता पुन्हा या तत्वाची माहिती सांगण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. पाठीमागे जी तत्वे झालेली आहेत तीच तत्वे वाचून यामध्ये जर विचारलं तर तुम्ही लिहू शकता. विमेय हित तत्व म्हणजे काय, तर ज्या मालमत्तेचा किंवा ज्या वाहनाचा विमेदाराला विमा घ्यावयाचा आहे त्या वाहनामध्ये विमेदाराचे विमेय हित असले पाहिजे. विमेय हित म्हणजे काय, तर त्या वाहनाचा जर अपघात झाला तर विमेदाराचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे. ते वाहन जर सुरक्षित राहिलं तर विमेदाराचा आर्थिक फायदा झाला पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या वाहनामध्ये विमेदाराला विमेय हित आहे असं म्हटलं जाईल, आणि त्यामुळे विमेदार त्या वाहनाचा मोटार विमा घेऊ शकेल. दुसरं तत्व सांगितलेलं आहे परस्पर विश्वासाचे तत्व किंवा परमोच्च विश्वासाचे तत्व. या तत्वानुसार दोन्हीही पक्षांनी परस्परांना सत्य माहिती देणं आवश्यक आहे. विमा कंपनीने विमेदाराला सत्य माहिती सांगितली पाहिजे, तसेच विमेदाराने आपल्या वाहनाची सर्व सत्य माहिती विमा कंपनीला सांगितली पाहिजे. कोणतीही असत्य अथवा चुकीची माहिती सांगता कामा नये. जर चुकीची माहिती दिली तर परमोच्च विश्वास तत्वाचा भंग समजला जातो आणि नुकसानीची जबाबदारी विमा कंपनीवर राहत नाही. तिसरं तत्व पाहिलेलं होतं नुकसान भरपाईच तत्व. या तत्वानुसार जर मोटार वाहनाचं नुकसान झालं तर प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच नुकसान या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. त्यापेक्षा जादाही नुकसान भरून दिलं जाणार नाही आणि कमीही नुकसान भरून दिलं जाणार नाही. चौथं तत्व आपण पाहिलेलं होतं अधिकार समर्पणाचे तत्व. आता या तत्वानुसार जेव्हा विमेदाराचे संपूर्ण नुकसान विमा कंपनी भरून देत असते तेव्हा विमेदाराचे काही अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात. म्हणून या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व किंवा प्रत्यासनाचे तत्व असं म्हटलं जातं. यामध्ये कुठले अधिकार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात, जर हानीसाठी एखादी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल तर या त्रयस्थ व्यक्तीवर कोर्टात कायदेशीर कारवाई करण्याचा विमेदाराचा अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो. त्याचबरोबर विमेदाराला संपूर्ण हानी भरून दिल्यानंतर जर अशा वाहनाचे काही अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील तर या अवशेष भागावर विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होत असतो. हे 2 अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीला मिळत असल्यामुळे या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं. 5वं तत्व सांगितलेलं आहे अंशदायित्वाचे तत्व किंवा वर्गणीचे तत्व. या तत्वानुसार जर विमेदाराने एकाच मालमत्तेचा किंवा एकाच वाहनाचा एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला असेल आणि त्याच्या मालमत्तेची जर हानी झाली तर झालेली हानी एकच विमा कंपनी भरून न देता त्याने ज्या ज्या विमा कंपन्यांकडे आपल्या वाहनाचा विमा घेतलेला असेल त्या विमा कंपन्या आपल्याकडे उतरविलेल्या विम्याच्या प्रमाणात विमेदाराला नुकसान भरून देतील.
किंवा झालेलं नुकसान जर एकाच विमा कंपनीने भरून दिले तर ती विमा कंपनी इतर विमा कंपन्यांकडून त्यांच्या हिश्श्याची नुकसान भरपाई वसूल करून घेईल, असं हे अंशदायित्वाचं तत्त्व सांगतं. आणि 6वं तत्त्व मोटार विम्याचं आहे निकटचे कारण तत्त्व. आता या ठिकाणी निकटचे कारण म्हणजे हानीसाठी सर्वात जवळचे कारण कोणते? जेव्हा एखाद्या वाहनाचा आपण विमा घेतल्यानंतर विमेदाराच्या वाहनाचं जर नुकसान झालं तर नुकसान झाल्यानंतर त्या नुकसानीच्या हानीसाठी सर्वात जवळचे कारण कोणते आहे हे विमा कंपनी पाहत असते. आणि ज्या कारणामुळे नुकसान झालेलं आहे त्या कारणासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे का? जर त्या कारणासाठी विमा घेतलेला नसेल तर विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देणार नाही. यासाठी हे निकटचे कारण तत्व. तर अशी ही 6 विम्याची जी मूलभूत तत्त्वे आहेत तीच 6 तत्त्वे मोटार विम्याला सुद्धा लागू होतात. पाठीमागं आपण ही सर्व तत्त्वे डीपमध्ये पाहिलेली आहेत, त्यामुळे मी थोडक्यात या तत्त्वांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर यानंतर यामधला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मोटार विमा उतरवण्याची पद्धत. मोटार विमा उतरविण्याची कार्यपद्धत. प्रोसिजर ऑफ टेकिंग मोटर इन्शुरन्स. जर एखाद्या मोटार मालकाला आपल्या मोटारीचा विमा घ्यावयाचा असेल तर तो विमा उतरविण्याची जी कार्यपद्धती असते ती कार्यपद्धत कशी असते, कशा पद्धतीने आपणाला आपल्या वाहनाचा विमा घेता येतो, यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे प्रस्ताव अर्ज पाठविणे. प्रस्ताव अर्ज पाठविणे. या ठिकाणी विमेदाराला आपल्या मोटार वाहनाचा विमा घ्यावयाचा असेल तर सर्वप्रथम विमा घेण्यासाठी जो प्रस्ताव अर्ज असतो हा प्रस्ताव अर्ज विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये छापील स्वरूपामध्ये असतो. तर हा प्रस्ताव अर्ज घेऊन विमेदाराने हा प्रस्ताव अर्ज भरून विमा कंपनीकडे पाठवावयाचा असतो किंवा द्यावयाचा असतो. सर्वसाधारणपणे मोटार गाड्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रस्ताव अर्ज असतात. मग आपलं मोटार वाहन कोणत्या प्रकारचं आहे त्या प्रकारचा प्रस्ताव अर्ज विमा कंपनीकडून घेऊन तो प्रस्ताव अर्ज भरावयाचा असतो. सर्वसाधारणपणे या प्रस्ताव अर्जामध्ये विमेदाराचे नाव, विमेदाराचा पूर्ण पत्ता, विमेदाराचा व्यवसाय, त्यानंतर विमेदाराचा मोबाईल नंबर अशी सर्व माहिती, त्या वाहनाचं वर्गीकरण, वाहनाविषयीची माहिती, चेसिस नंबर, इंजिनचा नंबर, किती रकमेचा विमा हवा आहे, वाहनाची किंमत किती आहे, कोणत्या प्रकारचा विमा हवा आहे इत्यादी सर्व माहिती या प्रस्ताव अर्जामध्ये विमेदाराने भरावयाची असते. या प्रस्ताव अर्जाच्या शेवटी एक निवेदन असतं की या प्रस्ताव अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती सत्य आहे, कोणतीही असत्य किंवा चुकीची माहिती दिलेली नाही असं विमेदाराचं निवेदन असतं आणि त्याखाली विमेदाराला स्वतःची स्वाक्षरी करावयाची असते. आणि अशा पद्धतीने हा भरलेला प्रस्ताव अर्ज हा विमा कंपनीकडे द्यावयाचा असतो किंवा पाठवावयाचा असतो. दुसरा मुद्दा सांगितला आहे प्रस्ताव अर्जावर कंपनीचा विचार. प्रस्तावावर कंपनीचा विचार म्हणजे त्या विमेदाराचा प्रस्ताव अर्ज स्वीकारायचा का नाकारायचा हा विचार विमा कंपनी करत असते. सर्वसाधारणपणे विमेदाराने जो प्रस्ताव अर्ज विमा कंपनीकडे भरून दिलेला आहे
या प्रस्तावावर विमा कंपनीला जोखीम किती आहे, कोणत्या प्रकारची जोखीम आहे यासंबंधी विमा कंपनी विचार करत असते. या प्रस्तावामध्ये जी माहिती दिलेली आहे या माहितीचा अभ्यास केल्यानंतर त्या मोटार वाहनाला किती जोखीम आहे हे विमा कंपनीच्या ध्यानामध्ये येत असतं आणि यासंबंधी विमा कंपनी त्याला विमा द्यावयाचा का द्यावयाचा नाही याचा विचार करून त्या विमेदाराला किती विमा हप्ता आकारावा हे विमा कंपनी ठरवत असते आणि त्याच्या प्रस्तावाला स्वीकृती देत असते. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे विमा हप्ता भरणे. आता या ठिकाणी विमेदाराने विमा कंपनीला प्रस्ताव अर्ज भरून दिल्यानंतर विमा कंपनीने त्याचा विमा स्वीकारलेला असेल तर विमा कंपनी त्याला विमा हप्ता भरावयास सांगत असते. या ठिकाणी विमा कंपनीने त्याला विमा हप्ता ठरवल्यानंतर विमा कंपनी विमेदारास हप्त्या भरण्यासंबंधीची सूचना देत असते. मग नंतर विमेदाराने विमा कंपनीला विमा हप्ता भरावयाचा असतो. जो काही विमा हप्ता सांगितलेला असेल तेवढा विमा हप्ता विमेदाराने विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये भरावयाचा असतो. कारण विमा हप्ता भरल्याशिवाय त्याच्या वाहनाला संरक्षण सुरू होत नाही. समजा प्रस्ताव अर्ज विमेदाराने दिलेला आहे परंतु अद्याप विम्याचा हप्ताच भरलेला नाही आणि हप्ता भरलेला नसेल आणि वाहनाचा अपघात झाला, विमेदाराने जर नुकसान भरपाई विमा कंपनीला मागितली तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देणार नाही. यासाठी ताबडतोब विमेदाराने आपला विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे भरावयाचा असतो. चौथा मुद्दा सांगितलेला आहे कव्हर नोट पाठविणे. कव्हर नोट पाठविणे. आता विमेदाराने विमा हप्ता भरल्यानंतर या ठिकाणी विमा कंपनी आणि विमेदार या दोघांच्यामध्ये कायदेशीर करार झाला असे म्हटलं जातं. परंतु कायदेशीर कराराचा पुरावा म्हणजे विमा पॉलिसी तयार होण्यासाठी काही अवधी लागत असतो. मग तोपर्यंत कराराचा पुरावा म्हणून विमेदाराने जो विमा हप्ता भरल्याची पावती असते ही विमा पावती विमेदाराला दिली जाते. त्या पावतीला कव्हर नोट असं म्हटलं जातं. जर पॉलिसी मिळायच्या अगोदर वाहनाचा अपघात झाला तर या कव्हर नोटच्या आधारे विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देत असते. तर यासाठी ही कव्हर नोट विमेदाराने जपून ठेवावी लागते. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे विमा पॉलिसी देणे. विमा पॉलिसी देणे. या ठिकाणी विमेदाराला कव्हर नोट दिल्यानंतर विमा कंपनी विमा पॉलिसी तयार करत असते आणि ती विमा पॉलिसी विमेदाराला पाठवली जाते. विमा पॉलिसी मिळाली म्हणजे विमा उतरवण्याची कार्यपद्धती पूर्ण झाली असं म्हटलं जातं. ही जी विमा पॉलिसी असते या विमा पॉलिसीवर विमेदाराचं नाव, विमेदाराचा पत्ता, विमेदाराचा मोबाईल नंबर, ज्या वाहनाचा विमा घेतलेला आहे त्या वाहनाची माहिती संपूर्ण असते. किती रकमेचा विमा घेतलेला आहे, विम्याचा कालावधी किती आहे, कोणत्या प्रकारची विमा पॉलिसी मागितलेली आहे इत्यादी सर्व माहिती या पॉलिसीवर छापलेली असते. या पॉलिसीच्या पाठीमागे मोटार विम्याच्या ज्या काही अटी आहेत किंवा ज्या अटीवर विमा कंपनीने विमा दिलेला आहे त्या सर्व अटी छापलेल्या असतात आणि त्या पॉलिसीवर विमा कंपनीच्या पात्र अधिकाऱ्याची सही असते. आणि अशी ही पॉलिसी तयार करून ही पॉलिसी विमेदाराला पाठवली जाते. या ठिकाणी पॉलिसी म्हणजेच विमेदार आणि विमा कंपनी या दोघांच्यामध्ये करार झाल्याचा कायदेशीर पुरावा असते. त्यामुळे ही विमा पॉलिसी विमेदाराने जपून ठेवावयाची असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वाहनाचा मोटार विमा घ्यावयाचा असेल तर विमा घेण्यासाठी ही कार्यपद्धती असते. काही वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये ब्रॉड क्वेश्चन 8 मार्काला सुद्धा विचारला जातो, मोटार विमा उतरवण्याची कार्यपद्धती सांगा. तर त्या ठिकाणी 5 मुद्दे लिहून त्याची माहिती आपण लिहिणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग पुढच्या तासाला.